हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 34 साईजसाठी परफेक्ट कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता कटोरीला किती छान असा पफ आलेला आहे आणि परफेक्ट अशी कटोरी रेडी झालेली आहे. तर अशीच पेपर कटिंग बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. तर तुम्ही बघू शकता मी इथे ब्लाऊजची मापे घेतली आहेत. तर उंची आहे ब्लाऊजची 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करणार आहोत म्हणजे 14. छाती आहे आपली 34चा चौथा भाग 8.5, त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ॲड करणार आहोत म्हणजेच 10. तर आपली छातीची घडी असणार आहे 10 इंच. कमर आहे 30चा चौथा भाग 7.5, त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन म्हणजेच 9. पुढचा गळा आहे आपला 5.5, त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6. मागचा गळा 9.5, त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन म्हणजेच 10. बाही लांबी आहे आपली 9, त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करणार आहोत म्हणजे 9.5. इथे आपण अस्तरची बाही घेतलेली आहे. बिना अस्तरच्या बाहीसाठी आपण 1.5 इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतो. दंडगेर आहे 10.5, मुंडा आहे 7.5 आणि शोल्डर आहे 2.5 अधिक अर्धा म्हणजेच 3. तर चला पेपर कटिंगला सुरुवात करूया. तर मी इथे एक न्यूजपेपर घेतलेला आहे. तर आपण मार्किंग करताना ज्या साईडला ओपन साईड आहे त्या साईडनी मार्किंग न करता ज्या साईडनी फोल्ड आहे त्या साईडनी मार्किंग करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत. तर उंची आहे आपली 13, त्याच्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करणार आहोत म्हणजेच टोटल उंची आहे आपली 14. तर मी इथे 14ला एक मार्किंग करून घेते. तर इथे 14ला एक मार्किंग करून घेते. तीच 14ला मार्किंग ह्या साईडने सुद्धा करून घेते. आणि हे दोन्ही पॉईंट स्केलच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आहेत. तर आपली छाती आहे 34चा चौथा भाग 8.5 आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन. तर टोटल छातीची घडी राहणार आहेत आपली 10 इंचाची. तर 10ला मी इथे एक मार्किंग करून घेते. तीच 10ची मार्किंग आपल्याला खालच्या साईडला करून घ्यायची. आणि हे दोन्ही पॉईंट स्केलच्या सहाय्याने जोडून घ्यायचे. मध्ये सुद्धा मी एक 10ची मार्किंग करून घेते जेणेकरून आपली लाईन तिरकी येणार नाही. तर हे तिन्ही पॉईंट स्केलच्या सहाय्याने जोडून घ्यायचे. तर इथे थोडंसं कमी पडलं आहे मार्किंग, तर मी याला स्ट्रेट करून घेते. तर अशा प्रकारे आपला बॉक्स रेडी झालेला आहे. तर आता आपण सगळ्यात पहिले शोल्डरची मार्किंग टाकणार आहोत. तर शोल्डर आहे आपलं 5.5. मी इथे गळा रुंदी अधिक शोल्डर, आपली गळा रुंदी मी 2.5 आणि शोल्डर 2.5 अधिक अर्धा इंच मार्जिन म्हणजेच टोटल शोल्डर 5.5. मुंडा घेते 5.5 आणि ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच्या पहिले इकडनं पण 5.5 येते का नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं 5.5. तर हे पॉईंट स्केलच्या साहाय्याने जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला छातीची मार्किंग करायची आहे. मुंड्याची मार्किंग केल्याच्यानंतर लगेच छातीची मार्किंग करायची आहे. तर छातीचा चौथा भाग 8.5. तर 8.5ला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला समोरचा आणि मागच्या मुंड्यांचा साठी मार्किंग करायची आहे. तर मागच्या मुंड्यासाठी आपण इथं 1.5 इंचाला एक मार्किंग करणार आहोत आणि समोरच्या मुंड्यासाठी 1 इंचाला मार्किंग करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला जो मुंड्याचा आपण लाईन ड्रॉ केलेली आहे त्याचा मिड घ्यायचा आहे. तर इथे 5.5चा अर्धा आपण घेणार आहोत. तर ते किती येते बघूया. तर मी टेप असा फोल्ड करून इथे एक
डॉट देऊन घेते आणि आपण हे जे 2 पॉईंट ड्रॉ केलेले आहे ते याच्यामधून आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी मुंड्याचा आकार देऊन घेते. तर जी 1.5 इंचातून मार्किंग केली आपण तो आहे बॅक मुंडा आणि जी 1 इंचातून मार्किंग केलेली आहे तो आहे आपला फ्रंट मुंडा. याच्यानंतर आपण समोरच्या गळ्याचा मार्किंग करून घेऊया. तर गळा रुंदी इथं घेतली आहे मी 2.5. तर समोरचा गळा आहे आपला 5.5. 5.5 मध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करणार आहोत म्हणजे 6. एकूण सुद्धा 2.5 येते का ते एकदा चेक करून घेऊया. तर हो, आणि एक बॉक्स तयार करून घेऊया. अशा प्रकारे मी हा बॉक्स तयार केलेला आहे आणि आता या बॉक्समध्ये तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. तर मी इथे 1 इंचाला मार्किंग करून इथे गोलाकार शेप देऊन घेते. आता गळ्याची मार्किंग झालेली आहे. आता आपण क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेऊया. तर क्रॉसपट्टीसाठी मी इथे 3.5 इंचाला एक मार्किंग करून घेते आणि ह्या साईडला 2.5 इंचाला एक मार्किंग करून घेते. तर आपल्याला इथे हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. आपल्याला इथे क्रॉसपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी इथे क्रॉसपट्टीचा शेप देऊन घेते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याला शेप देऊन घेतला आहे. तर आता आपल्याला कटोरीसाठी मार्किंग करायची आहे. तर क्रॉसपट्टीवर इथे 4 इंचाला एक मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ज्या साईडला आपण समोरच्या गळ्याची मार्किंग केलेली आहे त्या साईडला आपल्याला 1 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे आणि समोरच्या मुंड्यातून आपल्याला इथे 2.5 इंचाला किंवा 2.25 इंचाला एक मार्किंग करून घ्यायची. एक मार्किंग 2.25ला, एक 2.5ला, अशा 2 मार्किंग करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हा गळ्याच्या जवळचा एक पॉईंट, हा मुंड्याच्या जवळचा आणि क्रॉसपट्टी वरचा पॉईंट, हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. एक आपण 2.25ला मार्किंग केली आणि एक 2.5ला केली. तर आपल्याला बघायचं आहे कोणत्या पॉईंटमधून आपल्याला कटोरीचा शेप मिळेल. तर मी इथे 2.25ला मार्किंग केलेली आहे. त्या पॉईंटमधून असा कटोरीचा शेप देऊन घेते. तर तुम्ही बघू शकता परफेक्ट असा शेप आलेला आहे. तर आपल्याला आता पेपर कटिंग करून घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला बॅक मुंड्यातून कटिंग करून घ्यायची आहे आणि बॅक पार्ट वेगळा करायचा आहे. तर मी कटिंग करून घेते. मी इथे सेपरेट पेपर घेतल्यामुळे थोडंसं हा पेपर हलतोय. तर तुम्ही असा सेपरेट पेपर न घेता जॉईंट पेपर घ्यायचा आहे. कटिंग करताना एकदम सावकाश कटिंग करायची आहे. बरोबर ज्या लाईनवरती आपण मार्किंग केलेली आहे तिथून कटिंगला सुरुवात करायची आहे. मी इथे सेपरेट पेपर घेतल्यामुळे थोडा पेपर हलतोय. तर तुम्ही ती काळजी घ्यायची आहे. पेपर घेताना जॉईंटच पेपर घ्यायचा आहे आणि ज्या साईडला जॉईंट आहे त्या साईडनेच मार्किंगला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे बॅक मुंड्यातून कटिंग करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी पेपर कटिंग करून घेतलेली आहे. तर बॅक साईड आपल्याला वेगळा करायचा आहे. बॅक साईड वेगळा केल्याच्या नंतर सगळ्यात पहिले आपल्याला जो आपला फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे. म्हणजेच एक्स्ट्राचा जो पार्ट आहे आपला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी एक्स्ट्राचं कट करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी, कटोरी आणि हा गळ्याकडचा भाग हे सगळं सेपरेट करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले मी क्रॉसपट्टी अलग करून घेते.
त्याच्यानंतर आपल्याला हा एक्स्ट्राचा जो पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि आता कटोरीचा पेपर कटिंगवरची जी कटोरी असते छोटी ती सुद्धा कट करून घ्यायची आहे. कटिंग करताना एकदम सावकाश कटिंग करायची आहे, जेणेकरून आपलं तिरकी जाणार नाही कटिंग, लक्षात ठेवायचे आहे. तर चला आता आपल्याला ही जी कटोरी आहे ती वाढून घ्यायची आहे. तर आपली इथे 34 साईजची ब्लाऊजची कटिंग होती, तर आपण 34 साईजसाठी कटोरी कितीने वाढवतो, तर 34 साईजसाठी आपण 1.25 इंचाने कटोरी वाढवत असतो. तर मी त्याच्यासाठी एक पेपर घेते. मी इथे एक पेपर घेतलेला आहे. तर आपल्याला ही कटोरी या पेपरवरती ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायची आहे. तर मी या पेपरवरती ही कटोरी ड्रॉ करून घेतली आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कटोरी ड्रॉ करून झालेली आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, हा जो पार्ट आहे ना याच्या इथनं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. एक अर्धा इंचाला एक मार्क करून घ्यायची आणि ही लाईन स्ट्रेट करून घ्यायची आहे. आणि जिथे आपण अर्धा इंचाचं मार्किंग केलं तिथूनच आपल्याला एक 1.25 इंचाला एकीकडे या साईडला मार्किंग करून घ्यायची आहे आणि ती लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची आहे. ती 1.25 इंचाची मार्किंग या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही जोडून घ्यायचे. नंतर ही लाईन आपल्याला अशी स्ट्रेट कटोरीच्या कडेला अशी जोडून घ्यायची आहे. जिथपर्यंत आपला 1.25 इंचाचा पॉईंट आहे तिथपर्यंत अशी थोडी 1/2 इंच वरती ड्रॉ करून घ्यायची आहे. इकडनं पण 1.25 इंच येतं आहे का ते एकदा चेक करून घेऊया. तर हो. त्याच्यानंतर आपल्याला ह्या पूर्ण लाईनचा आपल्याला मिड घ्यायचा आहे. तर इथे 8.5 इंच येते. मिड म्हणजे त्याचा मध्य घ्यायचा आहे आपल्याला. तर 8.5 येते आहे. तर मग 8.5चं निम्म करून घेऊया. तर मी पट्टीच्या साहाय्याने इथे पट्टी अशी डबल फोल्ड करून इथे एक पॉईंट ड्रॉ करून घेते. तर हा आपला त्याचा मिड आलेला आहे. तर जिथे आपला मध्य आलेला आहे तिथून आपण 1.5 इंच खाली मार्किंग करून घेऊया आणि हा पॉईंट आणि कडेचे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर स्केलच्या साहाय्याने असे त्याच्या आधी एकदा चेक करून घ्यायचं आहे की इथून इथपर्यंतचं माप आणि इथून इथपर्यंतचं सेम येतं आहे का. तर हो, 4.5 सेम येतं आहे. तर आपण हे दोन्ही कडेचे पॉईंट आणि हा खालचा पॉईंट जोडून घेऊया. तर अशा प्रकारे स्केलच्या साहाय्याने हे दोन्ही कडेचे पॉईंट ह्या पॉईंटसोबत जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथे वरती अर्धा इंच थोडं वाढवून घ्यायचं आहे. हा पॉईंट आणि जो 1.25 इंचाला पॉईंट घेतलेला होता ते दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. त्याला असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून कटोरीचा शेप येईल. तर अशा प्रकारे आपली परफेक्ट अशी कटोरीची कटिंग मार्किंग झालेली आहे. तर ही एकदा कट करून घ्यायची आहे. तर मी इथे मार्किंग तर बघू शकता अशी सावकाश पद्धतीने कटोरीची कटिंग करून घ्यायची आहे. तर 34 साईजसाठी ही परफेक्ट पेपर कटिंग आहे. तुम्ही बघू शकता ही आहे आपली पहिली कटोरी आणि ही आहे आपली वाढलेली कटोरी. तर बघू शकता दोन्ही साईडनी 1.25 इंचाचं मार्किंग घेऊन आपण कटोरी वाढवलेली आहे. तर कटोरीला टक्स देताना तो किती इंचाचा द्यायचा, तर आपला खालच्या साईडला आपण इथे 1.5 इंचाला एक मार्किंग करून घेणार आहोत आणि आपला उभा जो टक्स असतो तो असतो 2.5 इंचाचा. तर मी इथे 1.5 इंचाला मार्किंग करून घेते
आणि वरच्या साईडला 2.5 इंचाला मार्किंग करून घेते आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. अशा प्रकारे आपली परफेक्ट अशी कटोरी तयार झालेली आहे. या साईडने सुद्धा मार्किंग करून घेते जेणेकरून तुम्हाला ते समजायला येईल लगेच. तर आपली परफेक्ट अशी पेपर कटोरीची कटिंग झालेली आहे आणि टक्स देताना आपल्याला एवढं आपलं दुमडलं जाणार आहे आणि असा छान असा कटोरीला कप येणार आहे. तर बघू शकता परफेक्ट अशी कटोरी कट झालेली आहे. तर मी इथे कटोरीला असं पिनअप करून घेते जेणेकरून तुम्हाला कटोरीचा शेप समजेल. या प्रकारे आपली कटोरी तयार झालेली आहे. तर बघू शकता परफेक्ट अशी पेपर कटिंग तयार झालेली आहे. या प्रकारे जर पेपर कटिंग कराल तर ब्लाऊज बिलकुल बिघडणार नाही आणि फिटिंग पण खूप व्यवस्थित बसेल. तर अशा प्रकारे आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. आता बॅक पार्टवर आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिले इथे आपण 2.5 इंचाला एक मार्किंग करून घेणार आहोत. तर आपला बॅक साईडचा गळा आहे 9.5, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन ॲड करणार आहोत. म्हणजेच इथे मी 10ला एक मार्किंग करून घेते आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. त्याच्या पहिले या साईडने पण 2.5 इंच येते का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता या बॉक्समध्ये तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. मी इथे गोलाकार शेप देऊन घेते. आता बॅक साईडचा टक्स आपण किती इंचावर टाकायचा ते एकदा बघूया. तर आपण इथे 1.5 इंच मार्जिन सोडून द्यायचं आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत किती येते ते एकदा चेक करायचं आहे. तर इथपर्यंत 8.5 येते. तर 8.5चा निम्मं घ्यायचं आहे आणि तिथे एक पॉईंट ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर ते येते 4.25. त्याच्यानंतर इथे आपल्याला 1 इंचाचा टक्स द्यायचा आहे. म्हणजे हा पॉईंट काढला त्याच्या या साईडला अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंचाला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आणि उभा टक्स असतो आपला 4 इंचाचा. तर 4 इंचावर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि हे दोन्ही पॉईंट या पॉईंटला जोडून घ्यायचे. तर आपला उभा टक्स येतो 4 इंचाचा. 4 इंच हाईट असते टक्सची आणि टक्स येतो आपला 1 इंचाचा. अशा प्रकारे आपली परफेक्ट अशी पेपर कटिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता कटोरीला पण किती छान असा पफ आलेला आहे. या प्रकारे पेपर कटिंग कराल तर ब्लाऊजची फिटिंग एकदम व्यवस्थित बसेल. कटोरीला पण छान असा आकार आलेला आहे. तर बघू शकता परफेक्ट अशी पेपर कटिंग झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.